विरोधकांच्या निशाण्यावर असलेले अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याची चर्चा फेटाळून लावली। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी विरोधकांनी धनंजय मुंडेंविरोधात रान उठवलंय। मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी सातत्याने लावून धरली आहे। या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी काल उपमुख्यमंत्री अजित पवारांचीही भेट घेतली होती। त्यानंतर राजीनाम्याच्या चर्चेवर विचारलं असता धनंजय मुंडे यांनी ती फेटाळून लावली। ठोस पुराव्याशिवाय राजीनामा द्यायचा नाही अशी अजित पवारांची भूमिका आहे असं समजतंय। पवारांकडे तुम्ही राजीनामा दिला अशी देखील एक बातमी आहे। राजीनामा वगैरे दिलेला नाही। पवारांकडे तुम्ही राजीनामा दिला अशी देखील एक बातमी आहे। राजीनामा वगैरे दिलेला नाही। दुसरीकडे विरोधकांनी मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी ही नेटाने लावून धरली आहे। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात नसल्याचं पाहून विरोधक आता नैतिकतेची आठवण करून देत आहेत। संभाजीराजे छत्रपतींचा पाराही चांगलाच चढलाय। त्यांनी दादांना थेट माणुसकीची आठवण करून दिली आहे। तर सुप्रिया सुळेंनी माणुसकीला जोडून नैतिकतेचीही गरज समजावून सांगितली। तर पुराव्याशिवाय मुंडेंचा राजीनामा नाही या अजित पवारांच्या भूमिकेवर राऊतांनी टीका केली। मवियाच्या नेत्यांना पुराव्यांशिवाय तुरुंगात टाकलं होतं असा आरोपही त्यांनी केलाय। मी नैतिकतेने निर्णय घ्यावा असं म्हणते मी, आणि त्यांच्याच पक्षाचे आणि मित्र पक्षाचे भारतीय जनता पक्ष, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे साहेबांची या सगळ्याच्या ह्या पक्षाचे म्हणजे जे सत्तेमध्ये आहेत आणि विरोधक आहेत, मला असं वाटतं ही एक घटना आहे ज्याच्यात कुणालाही राजकारण नकोय। ह्याच्यात माणुसकीच्या नात्याने निर्णय झाला पाहिजे एवढीच। मग परभणी आणि बीडच्या घटनेमध्ये कोणीही राजकारण करू नये। व आम्हाला सगळ्यांना पुराव्याशिवाय तुरुंगात टाकलं होतं यांच्या सरकारनं। तेव्हा अजित पवार बोलले नाहीत यांच्या विरुद्ध पुरावा नाही, नवाब मलिक यांच्या विरुद्ध पुरावा नाही, अनिल देशमुख यांच्या विरुद्ध पुरावा नाही, अन्य कोणाविरुद्ध पुरावा नाही। हा कसल्या पुराव्याच्या गोष्टी करतायत? मला आश्चर्य की मुख्यमंत्री असतील, अजित पवार असतील, हे सगळे शांत कसे आहेत? हे संरक्षण का द्यायला लागले त्यांना? काय असं एवढी मोठी काय या धनंजय मुंडेमध्ये असं की हे सगळे घाबरायला लागलेले आहेत? कुठल्याही सामान्य व्यक्तीला सुद्धा बीडमध्ये जर विचारलं की हे 7 जण कोणाचे आहेत, हा वाल्मिक कराड कोणाचा आहे, तर उत्तर एकच येणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।